नमस्कार मंडळी, आज काय बनवायचं? आज आपण बनवणार आहोत वरणफळं. वरणफळासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा. इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. थोडंसं तेजपान घेतलेलं आहे आणि एवढे असे कढीपत्त्याचे 4-5 पानं घेतलेली आहेत, धुवून स्वच्छ करून. इकडे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. इथे मी कणिक मळून घेतलेली आहे 4 पोळ्याची. इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि एवढासा उंडा करून आपण याला आता लाटून घेणार आहोत. प्रकारे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि ह्या कटरच्या साहाय्याने आता आपण याला कट करून घेणार आहोत. तुम्हाला जसे पाहिजे त्या आकाराने तुम्ही बनवू शकता. मी याला ना कापण्याचा आकार देणार आहे. अशा प्रकारे आपण ह्या कापून घेणार आहोत. याला जास्त पातळ करायच्या, म्हणजे पातळ लाटायची पोळी, म्हणजे हे आपले जे चकुले आहेत ना खायला खूप टेस्टी लागतात. जाड लाटलं ना की तोंडामध्ये फिरतात, म्हणून याला आपण असे पातळ लाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या कापून घेतलेल्या. कुकरमध्ये मी 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकलेला आहे. थोडंसं हळद आणि मीठ टाकून याला आपण अशा प्रकारे ही डाळ शिजवून घेतलेली आहे. आता याला आपण घोटून घेणार आहोत. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण अशा प्रकारे ह्या चकुल्या बनवून खाऊ शकता. कोणी याला हिरव्या मिरचीमध्ये पण बनवतं, कोणी याला लाल तिखटामध्ये पण बनवतं. आज मी तुम्हाला लाल तिखटामध्येच बनवून दाखवणार आहे. आपण जाऊया फोडणीकडं. सर्वप्रथम मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, गॅस ऑन केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तेल. तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया मोहरी घालून झाली की आपण लगेच त्याच्यामध्ये जिरे घालूया. जिरे थोडे तडतडायला लागले की त्यात घालूया आपण तेजपान, कढीपत्ता, कांदा. आता आपला कांदा असा गोल्डन फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया अद्रक लसूण पेस्ट, त्यात घालून घेतलेली आहे कोथिंबीर, हळद, धने पावडर आणि लाल तिखट. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. 2 चमचे तिखट. पण पिठामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळं आपल्या चवीनुसार मीठ. आणि आता त्यात टाकून घेऊया शिजवलेली डाळ. आता आपल्या डाळीला अशी उकळी आलेली आहे. आपण ते वरण करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आता आपण अशा सोडून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या सोडून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. तर सर्वात शेवटी आपण हा गोडा मसाला घालून घेणार आहोत आणि ही कसुरी मेथी घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले हे वरणफळं तयार झालेले आहे. सुंदर असा कलर पण आलेला आहे. मला तर बघताक्षणी खावं वाटायला लागलेलं आहे याला. खूप सुंदर लागतात मैत्रिणी वरणफळं. एकदा ट्राय करून बघा. आता हे आपले वरणफळं तयार झालेले आहेत. खूप सुंदर लागतात हे वरणफळं. थोडेसे तिखट असे खूप छान लागतात आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाऊ शकतात. तर खायला घेताना अशी तुपाची धार सोडून घ्यायची, अशी मस्त एकदम भारी. खूप छान लागतात हे.